नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 17वे वर्तुळ जीवा व कंस याचा 17.2 आपण आज समजून घेऊया। त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख पी क्यू व रेख आर एस हे व्यास काटकोनात छेदतात, तर एक नंबर कंस पी एस आणि कंस एस क्यू एकरूप का आहेत ते सांगा। 2 कंस पी एस सी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा। मग दिलेल्या गोष्टी काय, केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख पी क्यू व रेख आर एस हे व्यास एकमेकांना काटकोनात छेदतात। बघा, हा एक व्यास आहे आणि हा एक व्यास आहे, ते एकमेकाला छेदत आहे आणि या ठिकाणी काटकोन आहे, काटकोनात छेदतात। याचा अर्थ हा काटकोन आहे, हा पण काटकोन आहे, हा पण काटकोन आहे, हा पण काटकोन आहे आणि काटकोनाचं माप म्हणजे किती, 90 अंश। म्हणून पुढे काय लिहिलं, एम कोन पी सी एस, पी सी एस, एम कोन एस सी बी, एम कोन क्यू सी आर आणि एम कोन पी सी आर ते लिहिल्या ठिकाणी एम कोन पी सी एस, एम कोन बरोबर एम कोन एस सी क्यू बरोबर एम कोन क्यू सी आर बरोबर एम कोन पी सी आर बरोबर 90 अंश। म्हणजे प्रत्येक कोणाचं माप किती असणार, याचं 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 सगळ्यांचं माप 90 अंश काटकोनात आहे म्हणून। मग पुढे काय लिहिलं, एम कंस पी एस म्हणजे कंस पी एसचं माप आणि कोन पी सी एसचे माप, या कंसाचे माप जे आहे ते या कोणाच्या मापा एवढं, म्हणजे हा कोण 90 अंश आहे म्हणून पी एस कंससुद्धा 90 अंश असेल। त्या पद्धतीने प्रत्येक कंसाचं आणि कोणाचं असेल, हे कंस आणि हा कोण हे 90 अंश तर हे पण 90 अंश असेल, हा कोण 90 अंश असेल तर हे कंससुद्धा 90 अंश, मग हा कोण 90 अंश आहे तर हे कंससुद्धा 90 अंश। तेच पुढे लिहिले या ठिकाणी कंस पी एसचे माप आणि कोण पी सी एसचे माप हे 90 अंश, कंस क्यू एसचे माप आणि एस सी क्यू या कोणाचे माप 90 अंश, कंस आर क्यू आणि आर सी बी कोण आणि कंसाचे माप सारखं, कंस पी आरचे माप आणि कोण पी सी आरचे माप 90 अंश, कोण आणि कंस जे या ठिकाणी दाखवलं आपण, या कंसाला अंतर्भूत हे कंस, या कंसाला अंतर्भूत हे कंस, याचं माप आणि याचं माप सारखं असतं। म्हणून जे विचारलं पहिल्या प्रश्नामध्ये की आपल्याला दाखवायचं आहे पी एस आणि एस क्यू एकरूप आहे, म्हणून एम कंस पी एस म्हणजे पी एसचं माप आणि कंस एस क्यूचे माप हे सारखं आहे। पी एस आणि एस क्यू, पी एस आणि एस क्यू याचं माप जेवढं आहे तेवढं याचं पण आहे। म्हणून जे विचारला कंस पी एस एकरूप कंस एस क्यू, हे दोन कंस एकरूप आहेत। दुसरं त्या ठिकाणी विचारलं होतं कंस पी एस सी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा। मग कंस आर क्यू आणि कंस पी आर हे कंस पी एस सी एकरूप आहेत, आर क्यू आणि पी आर, आर क्यू आणि पी आर हे काय आहे, एकरूप आहे कोणाबरोबर, पी एस बरोबर, याच्याबरोबर ते एकरूप आहे। या कंसाबरोबर हे कंस आणि हे कंस एकरूप आहे, म्हणून कंस पी एस एकरूप कंस आर क्यू एकरूप कंस पी आर, म्हणजे हे कंस आणि हे कंस काय आहे, एकरूप आहे असं त्या ठिकाणी आपण सांगू शकतो। दुसरं उदाहरण आहे, आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा रेख एम एन हा व्यास आहे। काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून 3 गोष्टी विचारल्या आहे, कोन ए ओ बी आणि कोन सी ओ डी यांची मापे काढा। दुसरं कंस ए बी एकरूप कंस सी डी दाखवा।
जीवा ए बी एकरूप जीवा सी डी दाखवा. या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. या ठिकाणी हे वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये हा कोण 100 अंश, हा पण 100 अंश, हा कोण 100 अंश, हा 35 अंश आणि हा 35 अंश आहे. तर आपल्याला या कोणाचं माप विचारलेलं आहे. अजून काय दिलेलं आहे, एम एन हा व्यास आहे. जर एम एन हा व्यास आहे तर हे एक अर्धवर्तुळ आहे आणि हे एक अर्धवर्तुळ आहे. आणि अर्धवर्तुळाचं माप जे असतं ते 180 अंश असतं, लक्षात घ्या. म्हणजे इथून इथपर्यंत याचं 180 अंश, इथून इथपर्यंत याचं सुद्धा 180 अंश असेल. मग लिहिलं पुढे बघा, रेख एम एन हा व्यास आहे, बघितलं आपण. आणि म्हणून जर व्यास आहे तर हे एक अर्धवर्तुळ आहे. मग अर्धवर्तुळामध्ये हा कोण 100, हा कोण दिलेला नाही, हा कोण 35 आहे. याच्यावरून हा कोण काढता येईल. कसं काढता येईल, एम ओ एचे माप अधिक कोण ए ओ बीचे माप अधिक कोण बी ओ एनचे माप बरोबर 180 अंश. हा कोण आणि हा कोण, या 3 कोणांचं माप किती असेल, 180 अंश. तेच लिहिलं पुढे. याचं माप 100 अंश आपल्याला माहिती आहे, लिहिले आकृतीमध्ये. याचं माप काढायचं आहे. याचं माप 35 आहे आणि या तिघांची बेरीज किती आहे, 180 अंश आहे. मग या ठिकाणी काय लिहिलं, या दोघांची बेरीज केली. ए ओ बीचे माप अधिक 135, 100 आणि 35, 135 बरोबर 180. त्यानंतर 135 इकडे आलं, 180 वजा 135, त्यांची वजा बाकी आली 45. म्हणजे एम कोण ए ओ बी आकृतीमध्ये हे माप आहे 45. 100, 45 आणि 35 यांची बेरीज केली तर ती होते 180. आपल्याला 180 पाहिजे. मग जर ए ओ बी 45 असेल तर या अर्धवर्तुळाप्रमाणे हे सुद्धा 45 अंशच असेल. म्हणून या ठिकाणी लिहिलं. त्याप्रमाणे कोण सी ओ डी 45 अंश. जे आपल्याला पहिल्यामध्ये विचारलं आहे की ए ओ बी आणि सी ओ डीचे माप काढा. ए ओ डी आलं 45 अंश आणि सी ओ डीसुद्धा 45 अंश. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न विचारला आहे, कंस ए बी एकरूप कंस सी डी दाखवा. मग कंस ए बीचे माप आणि कोण ए ओ बीचे माप हे सारखं असणार आहे. ए बी बघा, ए बी हे कंस आहे, ए बी हे कंस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा कोण आणि हे कंस याचं माप समान असतं. म्हणून याचे माप बरोबर याचे माप इथे लिहिलं या ठिकाणी. या कंसाचे माप आणि या कोणाचे माप 45. तसं सी डीचे आणि सी ओ डी म्हणजे याचं माप आणि या कोणाचं माप सारखं असतं, ते पण इथे लिहिलं. म्हणून कंस ए बीचे माप आणि कंस सी डीचे माप हे सारखं आहे. म्हणून कंस ए बी आणि कंस सी डी जे दाखवायला सांगितलं आहे एकरूप आहे, ते आपण या ठिकाणी दाखवलं. सारख्या मापाचं असल्यामुळे ते एकरूप आहेत. तिसरा प्रश्न विचारला आहे त्या ठिकाणी, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी दाखवा. मग कंस ए बी आणि कंस सी डी एकरूप आहे. हे सी डी आणि हे सी डी आणि हे ए बी एकरूप आहे. मग ही जीवा आणि ही जीवा सुद्धा एकरूप असतील. हे कंस आणि हे कंस जर एकरूप आहे तर ही जीवा आणि ही जीवा म्हणजे ए बी जीवा आणि सी डी जीवा सुद्धा एकरूप असतील. तेच पहिलं, एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत जीवा एकरूप असतात. यावरून जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, ही जीवा आणि ही जीवा एकरूप असतील. अशा प्रकारे हे 2 प्रश्न सराव संचामध्ये आहे, ते आपण या ठिकाणी बघितलं. बघा, हा पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न.